अध्याय 4 65वी ओवी ज्ञानेश्वरीची सुरू आहे. तर बाह्य पवित्रता म्हणजे बाह्यातकारी दिसणे. तुमचा काय काय पवित्र पाहिजे, जसं शरीर पवित्र पाहिजे त्यावर आपण बोललो, तसं तुमचा व्यवहारही पवित्र दिसला पाहिजे. व्यवहारही पवित्र दिसला पाहिजे. आणि व्यवहार पवित्र कधी दिसेल? त्याग आणि स्वार्थ ह्या दोन भावना आहेत मुळातल्या व्यवहारामध्ये. व्यवहारामध्ये वागत असताना स्वार्थी माणूस जर असेल तर तो दुसऱ्याला फसवू शकतो. मग माल देण्यामध्ये असो, काही माल द्यायचा असेल त्याच्यामध्ये असो, दुकानदार असेल माल विक्री करायची पण मला स्वार्थ जास्त आहे, जास्त नफा पाहिजे, मग डुप्लिकेट माल, स्वार्थ येतो. कोणालाही मला वाटणी द्यायची नाही, स्वार्थ येतो. मी स्वतः सगळं खाल्लं पाहिजे, हा स्वार्थ येतो. अशा माणसांचे व्यवहार जरी आर्थिक दृष्टीनं चांगले असले त्याच्या स्वतःपुरते, तर सामाजिक दृष्टिकोनातनं, राष्ट्रीय दृष्टिकोनातनं, फॅमिली दृष्टिकोनातनं आणि तसंच आध्यात्मिक दृष्टिकोनातनं ते त्याज्य व्यवहार आहे. आपण जरी कमवलेली वस्तू असेल, दुकानदार असेल, माल विक्री केला, चांगला माल दिला पाहिजे, टॉप माल दिला पाहिजे, नफा घ्या. आपण कमवलेल्या वस्तू आपणच खायच्या असं नाही, इतरांना देखील आपण वाटल्या पाहिजेत. इतरांसाठी देखील आपण कमवतो, आपल्यासाठी फार थोडं लागतं. रोटी कपडा मकान एवढी गरजा असते, बाकी सगळं दुसऱ्यांसाठी करावं लागतं. आणि जो माणूस त्याग करतो, आपण कमवलेली वस्तू दुसऱ्याला देतो आणि त्यागवृत्ती दाखवतो, त्या माणसाची पूजा होते, त्या माणसाचं नाव होतं. आणि त्या माणसानं जे जे काही सत्कर्म केलं, दान केला, धर्म केला, जे काही केलं, ती सेवा प्रभू स्वीकार करतो. आणि त्याचा संपूर्ण व्यवहार पवित्र होतो, त्याची कमाई पवित्र होते, देण्यानी पवित्र होते, स्वतः खाण्यानी नाही. आणि मग देण्यानी म्हणजे सगळ्याला दिलं पाहिजे. त्याने फक्त मी मंदिराला देईल, देवाच्या पेटीमध्ये टाकील नाही. समाजाच्या ज्या ज्या घटकांना आवश्यकता असेल, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. म्हणून आपली कमाई जो दुसऱ्याला देतो आणि आपल्याला गरजेपुरतं ठेवतो, त्याला म्हणतात पवित्रत व्यवहार. नाही तर आपली कमाई स्वतः ठेवतो, दुसऱ्याला काही देत नाही. मी म्हणले ना, आपला घास स्वतःला ठेवणे प्रकृती, दुसऱ्याचा घास हिसकून घेणे विकृती, आणि स्वतः कमवलेला घास दुसऱ्याला देणे संस्कृती. तर संस्कृती लायक जो व्यवहार आहे तो भगवान स्वीकार करतात, कारण तो पवित्र व्यवहार आहे, तो पवित्र पैसा आहे, तो पवित्र अर्थार्जन आहे, फसवलेलं नाही. आणि म्हणून त्याला पवित्र व्यवहार म्हटलेलं आहे. म्हणून व्यवहारामध्ये अशी पवित्रता पाहिजे. म्हणून ज्या ज्या मी म्हणालो ना, उदाहरण मला वाटतं येऊन गेलं ना, रामायण काळातले सगळे उदाहरणं आले, म्हणजे ह्यामध्ये सांगितलीत ना मी उदाहरणं. त्यामुळं त्यांनी त्यागावर ते इमारत आहे त्यांची. रामायणचे पात्र का लोकप्रिय झाले, रामराज्य देशात का आलं, प्रत्येकाने त्याग केला. सुनमुख पाहण्याच्या वेळेस कौसल्याने रामाचा त्याग केला, म्हणजे मालकी हक्काचा त्याग. माझी वस्तू आहे पण मी त्याला देते. त्यामुळे ते पात्र लाखो वर्षापासून लोकप्रिय आहे आणि लोकांसाठी आदर्श आहेत. आणि त्यावेळेस भूतलावर रामराज्य येतं.
पण प्रत्येक माणूस असा जर करायचा असेल तर नियम करेक्ट पाहिजेत, परफेक्ट पाहिजेत. आणि म्हणून बाह्य पवित्रतेमध्ये व्यवहार हा पवित्र झाला पाहिजे आणि त्यागावर आधारलेला आहे. साधक असाल तर आपल्या योगधामच्या कार्याला, धर्मार्थ कामाला ज्या वेळेस प्रभूतर्फे आव्हान येईल त्यावेळेस केव्हाही आपण द्यायला तयार पाहिजेत, केव्हाही द्यायला तयार पाहिजेत. ही झाली पवित्रता आणि ती ॲक्सेप्ट होते. आणि ती ॲक्सेप्ट झाल्यानंतर जे अनुभव येतात, प्रभू तुम्हाला सर्व दृष्टीने अनुभव देतो. खरंच इमानदारीनं तुम्ही आनंदाने दिलेली असेल, देण्याकरता तडप झाली असेल, प्रभूच्या दरबारात ते नक्की स्वीकार होते. कारण तो पवित्र व्यवहारातून, पवित्र मनातून, बळजबरीने तुम्ही दिला असेल, स्वीकार्यार्ह नाही. त्याला पवित्र व्यवहार म्हणतात. तुम्ही रागाच्या भरात दिले, मनात खुटखुट करून दिलं, शिव्याश्राप मनात देऊन दिलं, म्हणजे विकारग्रस्त त्याग आहे, पण विकारग्रस्त आहे, मनातून नाही आहे, पवित्रता नाही आहे, ते पवित्र दानच नाही आहे. असेल ते राजसी असेल, तामसी असेल, पण अध्यात्म विकसित करण्याकरिता, तुमची आध्यात्मिक शक्ती वाढवण्याकरिता प्रभू अनुदान असं देत नाही. त्याला सात्विकच पाहिजे. प्रभूंनी उपकार केलेत की मला संपत्ती दिली आणि मी संपत्ती प्रभूचरणी ह्या कामाला अर्पण केली. याला म्हणतात पवित्र दान. पुढे येतं स्वार्थ त्यागातून व्यवहाराची व सदाचरणाची सत आचरण. तुमचं आचरण पाहिजे, पण कसं पाहिजे? सत्यावर आधारलेलं आचरण पाहिजे. इंद्रियामधून जे जे कर्म कराल, मनाद्वारे जे कर्म कराल, विचार कराल, बुद्धीद्वारे जो विचार कराल, संकल्प विकल्प उठतील, संकल्प उठतील, हे सगळे सद्विचारांचे असावे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. याला सदाचार म्हणतात. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, चांगलं ऐका, बुरा मत सुनो, बुरा मत देखो आणि बुरा मत करो. तीन माकडं माहिती आहेत ना? ते एकाने कानात बोटं घातलेले आहेत, एकाने डोळे बंद केलेत. बुरा मत देखो, बुरा मत सुनो आणि बुरा मत करो. बुरा मत कहो. नाही म्हणायचं बुरा. तर सदाचरण, आचरण देखील पवित्र पाहिजे. हे आचरणावर ते तुमचा विचार खूप चांगला आहे, पण आचरण वाईट आहे. म्हणजे बोलतात एक आणि करतात एक, ते पात्र नाही आहेत आणि त्यांचं आचरण पवित्र नाही समजायचं. बोलतात मोठमोठ्या भाषा, भगवंतावर निरूपण करायला लागले म्हणजे असं वाटेल हा हा, आणि आचरण मात्र सगळं विरुद्ध. पवित्र आचरण नाही. वाणी जरी पवित्र असेल बोलताना, ती वाणीच नाही आहे पवित्र. दाखवलाय मसाला समजा त्यांनी, पण आचरण मात्र पवित्र नाही आहे. नाही चालत. सदाचरण, ज्यांच्या चरणाकडे सदा पाहिल्यानंतर, नित्य पाहिल्यानंतर सत्य धर्म प्रगट होऊ शकतो, त्याला सदाचरण म्हणतात. ज्यांच्या चालीकडे, ज्यांच्या हाताच्या गतीकडे, ज्याच्या मनांच्या विचाराकडे पाहत असताना, कृतीतून व्यक्त होत असताना सत्य धर्म प्रगटला पाहिजे. वाकडे चरण नाही चाललेले. ज्यांच्या चरणाकडे पाहिल्यानंतर
शांत वाटावं, त्यांच्या व्यवहाराकडे पाहिल्यानंतर आदर्शयुक्त वाटावं, त्याला सदाचरण म्हणतात. वडीलधारी माणसं असली, त्यांच्या पाया पडलं, त्याला किती चांगलं वाटेल. आशीर्वाद न कळत तोंडातून निघते. वा वा, इतका मोठा माणूस पण किती विनम्र आहे, वाटेल ना, किती विनम्र आहे. त्याला म्हणतात सदाचरण. राजे लोकांनी देखील सदाचरणाने वागावं. आचरण असं लहान पोरांशी कसं वागावं, घरच्या लोकांशी कसं वागावं, पत्नीशी कसं वागावं, पत्नीनी पतीशी कसं वागावं, भावानी भावाशी कसं वागावं, मित्रांनी कसं वागावं, राजानी जनतेशी कसं वागावं, जनतेनी राजाशी कसं वागावं, गुरुनी शिष्याशी कसं वागावं, शिष्यानी गुरुशी कसं वागावं, शिष्यानी शिष्याशी कसं वागावं, ऑल धडे ग्राहकाशी व्यापाऱ्यांनी कसं वागावं, हे सदाचरणामध्ये येतं. सत आचरण, सत्यावर आधारलेलं आचरण, की ज्याच्यामध्ये निव्वळ 100 नंबरी सोन आहे. 100 नंबरी सोन, चालीतून, उक्तीतून, बोलण्यातून, कृतीतून, सगळ्या गोष्टीतनं. भेसळ नाही, विकारांची भेसळ नाही, राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, मद नाही, मत्सर नाही, विकारांची भेसळ नाही. त्याला म्हणतात सदाचरण. तर पवित्र आहे. म्हणजे वाणी पुष्कळ चांगली आहे, पण आचरण चांगलं नाही, संपलं. पवित्रता नाही आहे. न्यायोपार्जित द्रव्याने व सात्विक पदार्थ सेवनाने आहाराची बाह्य पवित्रता. कमाई करा, कमाईला नाही म्हटलेलं नाही आहे. काल बिंदू माधव जोशी परवा आले होते आपल्या आळंदी शिबिरामध्ये. 5 दिवसाचं शिबिर झालं. ग्राहक पंचायतीचे सध्याचे मार्गदर्शक, काही काळापूर्वी अध्यक्ष होते अखिल भारतीय, ज्यांनी एक उभं केलं वैभव. ग्राहक पंचायतीद्वारे ग्राहक संरक्षण कायदा आणला. मुद्दाम आले होते पाहण्याकरता. 5 तास होते. त्यांनी सांगितलं हे आपल्या भाषणात की द्रव्य अर्जन करा. हा ग्राहक पंचायतीचा नेता म्हणतोय, पण संयम, उपभोगात, वस्तूंच्या उपभोगात संयम असावा. कंझ्युमॅरिझम नाही, उपभोगवाद नाही, उपभोगावर संयम, हे आपलं कंझ्युमॅरिझम आहे. ग्राहक पंचायतीचं तत्त्वज्ञान आहे. आम्ही मिळवूत, पण सगळं माझ्यासाठी नाही, सगळ्यांचा उपभोग मी घेणार नाही. आता हे 3 कॉट टाकलेले आहेत, 2 कॉट इथे टाकलेले आहेत, मी कोणाला बसू देणार नाही. मी 2 तास या कॉटवर झोपेल, 2 तास त्या कॉटवर, अरे 2 तास त्या कॉटवर झोपेल, कोणाला बसू देणार नाही. माझं मीच खाईल. कमानेवाला खाएगा. आपलं तसं नाही, कमानेवाला खिलाएगा. हे तत्वज्ञान आहे, त्यागावर आधारलेलं, ते पवित्र आहे. म्हणून अर्थार्जन करताना न्यायोचित करा. नंबर 2चे पैसे नाही, करप्शन, सगळं संपलं, नाही करता येणार करप्शन. न्यायोचित अर्थार्जन. मग तुम्ही कोट्याधीश व्हा, चालेल, न्यायपूर्ण पाहिजे. अन्यायाचा पैसा नाही, आणि ज्याचा पैसा अन्यायाचा असेल ते अर्थार्जन पवित्र नाही. अन्यायाच्या पैशानी जे अन्न येतं ना, त्याच्यात माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. गुरु नानक, शिखांचे धर्मसंस्थापक, एका खेड्यात गेले. त्यांच्यावर त्यांचे शिष्यही होते. गेल्यानंतर एक गरीबाच्या झोपडीत गेले. त्यांनी बोलावलं आनंदानं.
आणि भाकरी थोडी शिळी होती. तो खात होता. गुरु नानक गेल्यानंतर त्यांनी त्यांची भाकरी आणि काय भाजी असेल कोणाला माहीत ती दिली, खात होते. गुरु नानक गावात आलेत म्हणल्यानंतर मोठमोठे सावकार पळत आले. एक सांगतो, गुरु नानकांना त्रासही झाला तर गुरु नानकांचा सत्कारही झाला. गावाचे मोठमोठे सावकार आले पळत. अहो म्हणले, कोणाच्या घरात तुम्ही शिरले? आणि ते घर जरा सामाजिक दृष्टिकोनातनं अपवित्र त्या काळात मानत होते. शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट अशा टाईपचं असावं. जरा कडक पद्धती होती, आजच्यासारखी नाही. महाराज, कोणाच्या घरचं अन्न खायला तुम्ही? आणि पुन्हा क्वालिटी तरी काय त्या अन्नाची? तुम्ही बाटले. त्यांनी सांगितलं, का बाबा, त्याच्या घरचं का खाऊ नये? त्यांनी सांगितलं, याच्याकरता खाऊ नये की एक तर ते अपवित्र माणसाने केलेलं आहे. लक्षात घ्या, ते जे केलंय हे अपवित्र माणसाने केलंय. अन्न हाताने केलंय. बरं म्हणले, अजून एक तर शिळ आहे म्हणूनही अपवित्र आहे. म्हणले, नंबर 3 सांगा. स्टँडर्डची क्वालिटी नाही आहे. तुम्ही आमच्याकडे या. शेवटी ते म्हणले, मी काही येणार नाही. तर त्यांनी आणून दिलं एक डबा. हे पहा म्हणले, किती आणलंय. नानकाने ती रोटी घेतली त्या श्रीमंताची, अशी पिळली, त्याच्यातनं रक्त बाहेर पडलं. आणि ही पिळली या गरिबाची, त्याच्यातून रक्त नाही बाहेर पडलं, एक दुधासारखी धार बाहेर पडली. नानक म्हणाले, पाहिलं, ज्या अर्थार्जनातून अन्यायाचा पैसा तू कमवलेला आहेस त्यामुळे रक्त बाहेर पडतं. आणि रक्तलांछित मिळवलेली संपत्ती, अन्यायाने मिळवलेली संपत्ती तू मला खाऊ घालतो, ते पवित्र अन्न नाहीये. जरी ताजं असेल तरी, जरी क्वालिटीचं असेल तरी, जरी स्टार्च, प्रोटीन, कार्बोहायड्रेट युक्त असेल तरी. आणि याचं जे अन्न आहे हे जरी तुला अपवित्र वाटत असेल, हे पवित्र आहे, मेहनतीनं कमवलेलं आहे, इमानदारीने कमवलेलं आहे. म्हणून अपवित्र वाटणारं अन्न माझ्यासाठी पवित्र आहे, लोकांसाठी पवित्र आहे. म्हणून अर्थार्जन हे पवित्र असावं. आणि त्या पवित्र अर्थार्जन प्रभूला ॲक्सेप्ट होतं. आणि असा पवित्र व्यवहार, पवित्र अर्थार्जन म्हणजे पात्रता आहे. त्यामुळे नंबर 2चा पैसा, फसवणूक, करप्शन सगळं बंद होईल की नाही? यमनियमाने कडसून जर माणसं काढले, ह्या भूतलावर स्वर्ग उतरेल. स्वर्ग उतरेल. न्यायोचित द्रव्याने व सात्विक पदार्थ सेवनाने आहाराची ही बाह्य पवित्रता आहे. पदार्थ फक्त सात्विक सेवन करा. सात्विक पदार्थ सेवन करण्याचे 2 प्रकार. लोकांनी असा अर्थ केला. अगोदर सात्विक पदार्थ काय ते सांगतो. सात्विक पदार्थाचा अर्थ असा आहे, जे राजसी नाहीत, तामसी नाहीत, ते सात्विक पदार्थ. मग तामसी पदार्थ कशाला म्हणतात? भगवद्गीता आता ते सगळं सांगत नाही, आहे वर्णन. तामसी पदार्थ म्हणजे जे पदार्थ जशाच्या तसे तुम्ही खाऊ शकत नाहीत. लक्षात घ्या. मांस, कच्चं काढलं एखाद्या जनावराचं खाऊ शकता जशाच्या तसं? फ्राय करावं लागतं असं म्हणतात, मला माहीत नाही. त्याला काय काय मसाले टाकावे लागतात. खावेबल नसतं ते.
मराठी आणि इंग्रजी भाषेचं मिक्सचर, ते लवकर समजतं. इटेबल नसतं, खाण्यासारखं नसतं, त्याला फाय मसाले काय काय टाकावे लागतात, आणि जे लवकर सडून जातं, ताबडतोब काही वेळात ते सडून जातं, त्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. ज्या ज्या पदार्थांना फ्रीजमध्ये ठेवावं लागतं ते सात्विक पदार्थ नाहीत. तामसी पदार्थ लक्षात घ्या काही. म्हणून मांस आलं, त्याच्यात असे काही काही पदार्थ असे आहेत की जे जशाच्या तसे तुम्ही खाऊ शकत नाही. कांदा जशाच्या तसं खाऊ शकता का? उचलला कांदा कचकच, शक्य नाही. हे पदार्थ तामसी झाले. असे काही पदार्थ आहेत. लसण जशाच्या तसा कच्चा नाही, म्हणून तामसी. लोकांनी त्याला पुण्याचं काम समजलं. घाण पोट राहिलं तर चालेल, फक्त हे पदार्थ खाता कामा नये. लक्षात घ्या, लोकांनी सांगितलं कांदा लसूण खात नाही, त्याची पूजा होते या देशात. बापा कांदा आणि लसूण खात नाही म्हणून काय झालं? कांदा लसूण खाल्ला म्हणजे महाराज झाला? खात नाही म्हणजे? तामसी पदार्थ खात नाही याचा अर्थ तो महाराज झाला का पवित्र झाला, की त्याचा देह पवित्र झाला? काय झालं त्याला? अर्थ वेगळे केले, पण आता तो घेत नाही विषय. नंबर 2, राजसी पदार्थ ते त्याज्य. राजसी पदार्थ कोणते? मिरची. मग खाऊ नये का मिरची? आरोग्यासाठी खाल्ली पाहिजे, कारण लॅट्रिनच होणार नाही. जे लोक मिरची खात नाहीत लॅट्रिनला त्रास होतो. म्हणजे आरोग्य माफक खा, पण एक 8 मिरच्या कच 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 असा अर्थ नाही. पुन्हा आलं संयमित कुठल्याही गोष्टी असाव्यात. औषधी टाईप खा. कोठा जड असेल तर थोडासा मोकळा होईल, त्या प्रमाणात खा, कोठा मोकळा होण्यासारखं. हा लगेच आपले धेंडवडे निघायलेत आणि आग आग पोटात उठली, इतकी मिरची खाऊ नका. पण हा राजसी पदार्थ कोणकोणते? मिरची राजसी आहे. असे पदार्थ गरम एकदम. काही लोकांना तव्यावरून असं फेकलं की असं झेलल्या गेली पाहिजे. मध्ये जी टोपली आहे ना त्याच्यात ती पडतच कामा नाही. मध्ये जे टोपल्यात ती जी तव्यावरची पोळी पडते आणि मग थोड्या वेळाने ताटात जाते पाहुण्यांच्या, तसं नको. डायरेक्ट ती बाई इतकी एक्सपर्ट पाहिजे काही लोकांना की असं उचललं की असं फेकली की तो झेलतो काच. कारण मध्ये आणून देतानाही तिची गरमी कमी होऊन जाईल. गरम आणि इतकी गरम गिळतातच. वा 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 मजा आगाय म्हणतात. थंड चालत नाही. पण हा जो आहे तामसी भाग, हा राजसी भाग झाला. त्याच्यामुळे मन चंचल होतं, चित्त चंचल होतं. मग सात्विक भाग म्हणजे जो पदार्थ तुम्ही जशाच्या तसा खाऊ शकता त्याला सात्विक पदार्थ म्हणतात. दूध जशाच्या तसं तुम्ही खाऊ शकता. गरम केलं तरी चालतं, न केलं तरी चालतं. त्याच्यावर ते केमिकल रिॲक्शन्स काही करायची गरज नाही. बोर, जाम लक्षात घ्या. जशाच तसं खाताना जो पदार्थ जशाच्या तसं खाऊ शकतात आणि कित्येक दिवस राहू शकतो ताजेपणा, विदाऊट फ्रीज, त्याला सात्विक पदार्थ म्हणतात. हा एक भाग बाह्यातकारी झाला. आता काही म्हणले आम्ही सात्विक खायला म्हणून ते एक पवित्र झाले या देशामध्ये.
अगदी गाईला मोठमोठे लोक काजू खाऊ घालतील, गाईनं दुसरं काही खाऊ नये आणि यांच्यासाठी दूध द्यावं, ठीक आहे. पण दुधात भाकरी कुस्करून खाल्ली, दह्यामध्ये खाल्ली, पोळी आहे सात्विक, ज्याला सात्विकतेचा मुलामा आहे असे पदार्थ खातात, म्हणतात आम्ही सात्विक. गुरुचरित्राच्या पारायणाला 7 दिवस सोहळ्यामध्ये बसतात काही लोक, चटईवर झोपतील, कारण आसन पवित्र पाहिजे. ते हे गुंडाळतील, पंचा सोवळं, भलेही ते धुतलेलं नसतं पण यांच्या दृष्टीनं पवित्र असतं. खरं म्हणजे पंचाला लघवीचे डाग पडता कामा नये, घामाचे डाग पडता कामा नये. आणि हे तर घामकरी असतात, जसे ढालकरी तसे घामकरी. घाम असा वाहतो ते पंचानंच पुसतात, आणि घाम फार सुगंध येतो असा नाही. यांचं गुरुचरित्र ऐकत असताना जवळ बसू वाटत नाही. आता हे पवित्र का? त्या ब्राह्मणांचे मंत्रोच्चार तरी एखाद्या यज्ञात बसल्यावर असे घामाच्या धारा लागतायत आणि वास येतोय सगळा, आणि ते पुसत राहतात त्या सवळ्यानी, तोंड गिंड सगळं. पण त्या सवळ्याला आपल्याला हात लावू देत नाहीत, कारण बरोबर लावू बी नाही. इतकं घाण सवळं धुवायला गेले तर तुमचे हातही घाण होतील. तर हे बाह्यातकारी जे सवळं आहे त्याला सवळं म्हणत नाहीत, ओवळं येते. म्हणून ज्ञानेश्वरांनी सवळ्याचा अर्थ काय, धूत वस्त्राची घडी असं म्हटलंय. रोज धुणं, पण शरीरही धुतल्यासारखं पाहिजे ना, ती घालावी. त्यांनी सोवळं, पंचा असे शब्दच वापरले नाही त्या काळात असतानाही. म्हणून धूत वस्त्राची घडी असे शब्द आहेत. म्हणजे बाप्पासाहेब म्हणायचे लघवीचे डाग लागले नाहीत आणि घाम लागलेला नसेल ते पवित्र वस्त्र. घाम आणि लघवीचे डाग लागता कामा नये. भलेही तुम्ही 3 दिवस नाही धुतलं तरी चालेल. म्हणून ज्यावेळी सप्तशती पाठ असतो किंवा काय असतं त्यावेळेस आपण रात्री झोपलेलं घालू नये, त्यावेळेस पुरतं घालावं, पुन्हा ठेवून द्यावं. 7 दिवस घातलं तरी चालतं, कारण त्यावेळेस घामही नसतो, लघवी नसते. अशी कल्पना करा. आपल्याला पवित्रच वस्तू धारण करायची तर असं होऊ शकतं. पवित्र वस्त्र, त्याला पवित्रता म्हणतात. हे बाह्यातकारी झालं. तर पदार्थ सेवनाची पवित्रता, मग काही लोक म्हणतात हे जाम असेल, ही पोळी असेल, ही भाजी असेल, सगळं पवित्र आहे. मग पवित्र करण्याकरता मग ते मिरची खात नाहीत, कारण मिरची राजसी झालं, त्याच्यात लसण टाकीत नाहीत. कारण ते तामसी झालं, कांदा टाकीत नाहीत. मग तामसी, राजसी, मग सपाक बिना मिरचीचं खातात. तेल कमी टाकतात काही, कारण तेल पुन्हा भानगड आली कोलेस्ट्रॉलची. नुसतंच आपलं टरटर हलवायचं आणि ते खायचं. हे जरी सात्विक वाटलं तरी खाताना गोळेचे गोळे जर गिळले न चावता 5-10, 10-10, ते तामसी झालं. म्हणून खाल्लेलं सात्विक अन्न हे तामसी होतं हे माहीत नाही, कारण ते रोग निर्माण करतं आणि रोग भोगायला लावतं. म्हणून ते तामसी अन्न झालं. ते अन्न पवित्र नाही. एखाद्या वेळेस मिरची युक्त जरी तुम्ही खाल्लं, खाताना तोंडात जरी राजसी अन्न असेल, तिखट पदार्थ असेल, तरी तुमच्या शक्तीने, चावल्याने पूर्ण रसायनयुक्त बनून लाळेत त्याचं जर रूपांतर झालं, 80-90 वेळेस चावल्यानंतर ती गोड लाळ उत्पन्न झाली, ते सात्विक झालं. म्हणजे खाल्लं तुम्ही राजसी, परंतु चावून तुम्ही त्याला सात्विक केलं आणि लाळेच्या रूपात तुम्ही आत त्याला टाकलं,
ते सात्विक झालं. आणि इकडे सात्विक खाल्लं पण तामसी करून टाकलं, इकडे राजसिक खाल्लं. अजून तुम्हाला काही सांगितलं नाही, पण असाही प्रयोग आहे, सांगितल्यानंतर अनुभव येतो. मिरची खायची, चावत असताना ती गोड लागली पाहिजे, नंतर करता येतं. ठाकूरबुवा होते इंदोरला, सूर्यपस्तांची सिद्धी होती. 12 वर्षे हिमालयात पळून गेले. एक साधू भेटले, त्यांच्याकडून त्यांना सूर्यपस्तान मिळालं. 8-8 तास 10-10 तास सूर्यपस्तानमध्ये उभे राहायचे, त्यांना बाकी काही नाही. सूर्यपस्तानमधून सिद्ध झाले, इंदोरला आले. बापासाहेब सांगायची ही स्टोरी. पण आज इंदोरवासियांना ठाकूर बाबा काही माहीत नाहीत. राजपूत होते. एक पंडित आला त्यांच्याकडे, म्हणे हम मानते नहीं, हमको, त्याला वादविवाद करायचा होता. तर काही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. काशीचा पंडित होता, 1-2 मित्रांना घेऊन आला आणि वाद घालायला लागला. बोले पहिले आपण भोजन करेंगे तुम और हम. त्याला वाटलं ठीक आहे. म्हणले खून केली. एक मांसयुक्त पदार्थाची परात समोर आली. कोंबडं फिंबडं शिजवलेलं असेल काहीतरी. खावा बोले पंडितजी. ते पंडित खातं का? बरं तुम्ही तरी खाता का? हां, ज्याला सवय तो म्हणजे छान झालं. महाराज म्हणलं म्हणून खाल्लं, कारण त्याला निमित्तच पाहिजे. बोले नहीं खा सकते. क्यों नहीं खा सकते? बोले चलता नहीं, बोले कि ये तामसी है. आप कैसे खाते? हम क्षत्रिय, बोले हम खाते. आता क्षत्रिय खाते म्हणल्यानंतर त्याला वाटलं आता साधू म्हणावं की नाही, भानगडच झाली. आता काही बोलता येईन. बोले ऐसा करो, तुम बहुत पांडित्य मिला है ना. कितने साल सीखे काशी में? 12 साल. अब ऐसा करो, ये जो अन्न आ गया है, अब इसको जैसा होना वैसा बना लो, सात्विक बना लो. पढ़ त्याला पंचायत. कितने वेद पढ़े बताओ? वो वेद में होगा ना कुछ सात्विक करने का. काय असणार रे हो, सगळा बोल घेवडेपणा आहे. कसं होईल ते सात्विक? नहीं कर सकते महाराज. अच्छा हम करके दे दे. तो एक कपडा बोलवला, त्याच्यावर झाकला आणि सूर्यपस्तांच्या सिद्धीचा हात फिरवला. खोलो बोले कपडा. कपडा खोलताच मिठाई झाली. खाओ बोले. आप खा सकते? अरे तामसी अन्न सात्विक करण्याची ज्यांची शक्ती आहे, ही काय पांडित्याने येत नाही, हे तर सिद्ध संतांजवळ असते. म्हणून त्यांच्यासारखी नक्कल सर्वांना करता येत नाही, कारण त्यांचं आचरणही समजत नाही, ते कसे वागतील. काय शक्ती आहे? श्री सूर्यपस्तांची शक्ती आहे. तर आहाराची बाह्य पवित्रता जरी राजसिक खाल्लं तरी सात्विक झालं पाहिजे. आणि तुमच्यामध्ये जर सिद्धी वाढली तर काहीही खाल्लं तर कन्व्हर्शन सात्विकमध्ये झालं पाहिजे. एवढा सिद्धी वाढायला पाहिजे. आणि असं रसायनयुक्त लाळच जर तुम्ही गिळली, सगळे एन्झाईम्स त्याच्यात असतात, आणि लाळेनंच पोट भरलं अन्नाने नाही, इतक्या वेळेस 80-90 वेळेस घास चावल्यानंतर लाळेत रूपांतर झालं पाहिजे. अन्नाचा चौथाही शिल्लक न राहिला पाहिजे. आणि लाळेनं जर पोट भरलं ते पवित्र अन्न आहे. आणि तशी पवित्रता असेल तर तुम्हाला अनुभूती येऊ शकते. काल आळंदीहून येताना
आपण काय कुठे केलं एखादं उदाहरण दिलं पाहिजे, म्हणजे कॅसेटमध्ये येतं की त्या काळात गेले होते कोण कुठे. 5 दिवसाचं शिबिर संपल्यानंतर आपली ट्रॅव्हल्स गाडी कुठे थांबली? नेवासा, ज्या ठिकाणी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. मुद्दाम 2 वाजता निघालो, तिथे आलो. राजेंद्र पोखरणांचे एका नात्याने चुलते लागतात, ते तिथे होते. त्यांनी मंदिरामध्ये नेलं. सर्वजण बसले. 20 मिनिटाच्या वर 21वा मिनिट आपण बसलेलो नाहीत, पण टॉपमोस्ट हाईटचे अनुभव आले, तिरुपतीपेक्षाही जास्त. किती हाईट? राजेंद्र पोखरणा, संगीता पोखरणा आणि सुजाता भंडारे, आणि त्याच्यानंतर थोडे खालोखाल डॉक्टर भंडारे यांना हाईटचे अनुभव आले. एकदम हाईटचे. बाकीच्यांना जशी पात्रता असेल त्या टाईपचे आले. श्रद्धा आणि पात्रता लक्षात घ्या. शारीरिक पात्रता जशी असेल आणि जशी श्रद्धा असेल आणि जसं केलं असेल तुम्ही साधना, त्याच्या पलीकडे तुम्हाला देवही सरकवत नाही. देवही सरकवत नाही. तिथे गेल्यानंतर आले, त्यांना हाईटचे आले असतील, पण जितके पात्रता आणि श्रद्धा आहे आणि जेवढे तुम्ही अगोदर घेतले त्याच्या पलीकडे 4 आणि जास्त येतील, बाकी नाही. हे 10 दिवसाच्या शिबिरानंतर जे हाईट येईल, खूप साधना केल्यानंतर ती काही मिनिटात येईल एवढंच. पण आले का? म्हणून आता ज्यावेळेस कवठेकर आपले नाही, देसाई मोरे म्हणाले, पात्रतेलाच इतके दिवस लागतात, आत्मसाक्षात्काराला म्हणलं 1 मिनिट. तुकाराम म्हणे एका अभंगात 15 दिवसात साक्षात्कार झाला सांगितलंय, घेऊ आपण अभंग कधीतरी. हे म्हणले बाकीचा काळ मला पात्रतेचा. सगळे योग पात्रतेचे आहेत. आत्मसाक्षात्कार तुकाराम तरी 15 दिवस म्हणाले, 1 मिनिट. पण सगळा खेळ पात्रतेचा आहे. मग जशी पात्रता तुमच्या शरीराची, देहाची. आता संगीता आणि राजेंद्र पोखरणानी हाईटचं देहशुद्धीकरण केलं आणि जोरात साधना 7-7 तास रोज केली. त्याचा परिणाम त्यांना त्या हाईटचे अनुभव. परवा त्यांना राजर्षी योग मिळाला. तिघांनाही सिद्धासन दिलं. आणि जो हाईटचा अनुभव आला तो तिथे माझ्या समोर जो आला, त्यानंतर साधनेत आला नाही. सुजाता भंडारे म्हणाल्या होत्या, आता तुम्ही सरातून, ते उठायलाच तयार नव्हते. म्हणलं नाही, मला मार्गदर्शन करायचं आहे. पुन्हा वाढवा म्हणले. राजेंद्र म्हणे नाही, थोडंसं कामाला बसूच द्या. जवळपास 1 तास बसले. तरी म्हणे उठावंच वाटणं, मांडी सुटणं. म्हणलं नाही, आता मार्गदर्शन करायचं. सुजाता म्हणाली, आपण सोडलं की तिकडे अनुभव येणार नाही. म्हणून परत त्यांना वाटलं आता डाऊट आला, काय करावं. ते म्हणजे नाही आले तितके अनुभव. 50% देखील नाही आले. नंतर ते मंदिरात एकदम हाईट आली. जितकी पवित्रता देहात असेल ती कायम ठेवली पाहिजे. काय होतं आम्ही असं खाल्लं तर देव निघून जाईल शरीरातला, बाकी काही होत नाही. देवशक्ती आणि देव हा निघून जाईल. म्हणून कडसले शब्द वापरलाय. तळून काढलं पाहिजे पवित्रतेमध्ये. म्हणजे व्यवहार, बोलणं, सत्कर्म, सदाचरण प्लस अन्नाची पात्रता, याला म्हटलंय. का सात्विक अन्न गोड असतं म्हणून शिरा खाणं म्हणजे सात्विक अन्न नाही. काही लोकांनी फार अर्थ केले. गोड म्हणजे तिखट वेगळं, कडू, कटू सगळे वेगळे प्रकार, आणि गोड म्हणजे सात्विक. मग काय, कशातही साखर टाकतात. कढी तिखट असते, त्याच्यात साखर.
चवीला घेतली. हे मागच्या लोकांनी केलेले. पुरणपोळी सात्विक अन्न आहे का? गोड आहे ना, कारण साखर मुळातच सात्विक नाही. कारण इंटेस्टाईनला जी खतम करते आणि दाताची कवळी जी संपवते, शर्करा सात्विक आहे, ग्लुकोज सात्विक आहे. लक्षात घ्या. मग त्याच्यापासनं बनलेलं साखरेपासनं जरी गोड वाटलं तर पुतणा मावशी हे समजायचं, डायबिटीस निर्माण करील. आईसारखी दिसते पण आई नाही आहे, हे लक्षात घ्या. पुतणा मावशी आहे, विष देऊन मारणारी. कशातही साखर. मला नवल वाटतं लोकांना, गोड आवडतं म्हणे, फर्स्ट क्लास डायबिटीस होतं. ते टाळलं पाहिजे. ते अन्न सात्विक आहे जे नॅचरल फूडमधून आलं आहे, जांबामधून आलं आहे, बोरामधून आलं आहे, शेंगामधून आलं आहे, वाटाण्याच्या. तो गोडवा पाहिजे, नॅचरल गोडवा. एक. नंबर 2, तोंडामध्ये लाळ रूपांतरित झाल्यानंतर जो नॅचरल गोडवा उत्पन्न होतो ती शर्करा, साखर नाही, ती शर्करा आहे, तिचं नाव. त्याला म्हणतात गोड. पदार्थ सेवन आणि आहाराची बाह्य पवित्रता. आणि अशा रीतीने हे पवित्र अन्न आहे. लाळच गिळल्यानंतर तुम्हाला जे शरीरात जातं आणि घामाला दुर्गंध नाही, लघवीला दुर्गंध नाही, लॅट्रिनला दुर्गंध नाही, शरीरातून दुर्गंधी वास येत नाही, त्यावेळेस अंग देखील पवित्र होतं. पवित्र अन्न, पवित्र अंग म्हणजे पवित्रता. याला म्हणतात बाह्य पवित्रता. आचरणाची, विचारांची आणि अन्नाची, अर्थार्जनाची, न्यायोचित अर्थार्जन, याला बाह्य पवित्रता म्हटलं आहे. हे मस्ट आहे, याच्यातला एकही सुटता कामा नाही. नाही तर तुम्ही चरवंतर पण नाही केलं आणि सगळं काही करतायत, पवित्र नाही. आणि पवित्र अन्न जर नाही गेलं, पवित्र देह नाही, आणि पवित्र देह आणि पवित्र अन्न, पवित्र अर्थार्जन, पवित्र सदाचरण, का सदाचरण नाहीच की हो, आचरणच नाही. पवित्र अन्न खायचं, सगळं व्यवहार करायचा, देव कुठला आला? साधना करा, ज्ञानेश्वरी ऐका, सगळं करा, काही नाही, नथिंग. आम्हाला वेळ नाही, एवढं वाक्य असतं त्यांचं. मग देवालाही वेळ नाही तुमच्यासाठी. तुम्हाला वेळ नाही की दुसरं वाक्य, देवालाही तुमच्यासाठी वेळ नाही, तुमचं प्रारब्ध तुम्ही भोगा, देवाला वेळ नाही. कोणाला म्हणता तुम्ही वेळ नाही? इनडायरेक्टली तुम्ही देवाला म्हणतायत मला वेळ नाही. ज्ञानेश्वरीला काय येत नाहीत, साधनेला काय येत नाहीत, शिबिरात काय येत नाहीत, साधना का करत नाहीत, घरी चरवंतर पण का करत नाही, यांचं एकच उत्तर, आम्हाला वेळ नाही. कोणाला सांगतायत हे? प्रत्यक्ष देवाला सांगतायत. मी म्हणजे त्याचं काय काय सांगतायत? मी पवित्र होणार नाही, मी असं अन्न खाणार नाही, मी साधना करणार नाही, मी तुझी पूजा करणार नाही, मी तुझं हे करणार नाही. काय मस्त अकाउंटिंग चाललंय वर. तो काय करेल सांगा? बस एवढं जरी बोललं तरी पुरे झालं. निबंध लिहा, काय करेल तो. नाही बोललं तरी चालतं, फक्त निबंध लिहून द्या प्रत्येकजण. अहंता, पुन्हा पवित्रता. ही आहाराची पवित्रता झाली. आता आंतरिक पवित्रता, हे बाह्यकारी झाली, स्नान वगैरे बाकीचं सगळं सांगितलंय. आता आंतरिक पवित्रता, बाह्य पवित्रता झाली, आता आंतरिक पवित्रता कशी करायची? अहंता, ममता, राग, द्वेष, भय, काम, क्रोध, ह्या दुर्गुणांचा त्याग म्हणजे आंतरिक पवित्रता. पुन्हा पहा, अहंता, ममता, राग, द्वेष, भय,
काम, क्रोध ह्या दुर्गुणांचा त्याग म्हणजे आंतरिक पवित्रता. कशी करायची हो? कुठे लिहिलेलं नाही. शौच संतोष तपहा, शौच एवढंच लिहिलंय. पवित्रता कसा? कुठेही उल्लेख नाहीत म्हणून सगळे महाराज पजलेत. कारण शास्त्रकार लिहून गेले असते ना, यांचे प्रवचनही गाजले असते. काय प्रयोग करावेत ह्या महाराज लोकांनी? कारण माहीतच काही नाही, कारण लिहिलेलं कुठं नाही. कल्पनेने तारे तोडले, तर्काने तारे तोडले, त्याला पवित्र समजायला लागले. अहंता, अहंकार. अहंकार असणं म्हणजे अपवित्र देह. पहिल्यांदा ममता. ममता म्हणजे आसक्ती. राग म्हणजे आसक्तीयुक्त प्रेम. आणि राग म्हणजे पुन्हा रागाचे दोन प्रकार. राग म्हणजे क्रोध, द्वेष, भय, भीती वाटणे, काम, क्रोध ह्या दुर्गुण. नसणे. आता याच्या परीक्षा घेणार की नाही? गुरु जसा पवित्रता परीक्षा गुरु जो घेतो याची घेतो. बाह्य पवित्रता तुम्ही नाटक म्हणून दाखवाल, त्यांच्या समोर दाखवाल, शिबिरात दाखवाल, चर्वण तर्पण सगळं दाखवाल, पण अहंता, ममता, राग, द्वेष, भय, काम, क्रोध हे परीक्षेमध्ये तो समजेल. कसं समजावं? काल मी असंच बोलत असताना म्हणालो, एकाने प्रश्न विचारला की श्रीमंत आणि गरीब, एखाद्याने जास्त पैसे दिले श्रीमंतांनी आणि गरिबांनी कमी दिले, म्हणजे हा जर भेद केला तर साधकांमध्ये कटुता निर्माण नाही का होणार? म्हणलं परीक्षा घेण्याच्या पद्धती काय? माझ्या जागेवर कोणी येऊन बसावं. म्हणलं आता मी तुम्हालाच बसवतो माझ्या जागेवर. ते भावना छान बोलले का सगळ्या साधकांच्या मध्ये ती भावना असते. श्रीमंतालाच विचारतात, श्रीमंतांना देतात, त्यांचा गौरव होतो, आमचा नाही. उगीच भावना येते. मी म्हणालो श्रीमंतांनी श्रीमंताच्या ताकदीनुसार द्यावं. त्याने कमी दिलं भगवान ॲक्सेप्ट करत नाही. लक्षात घ्या. म्हणून काही श्रीमंत गरिबाच्या ताकदीसारखे देतात. आम्ही याच्याकरता देत नाही की त्याचं मन दुखवू नये आणि तुमचं काही वाईट होऊ नये. साधक पळून गेले तर तुम्ही काय करणार? इनडायरेक्टली त्यांना तेच म्हणायचं असतं. श्रीमंतांनी श्रीमंताच्या ताकदीनुसार द्यावं, गरिबांनी गरिबाच्या ताकदीनुसार द्यावं. भलेही ताकद फाटके वस्त्र असतील, 2 रुपयाची ताकद श्रेष्ठ आहे. म्हणून एकदा मी उदाहरण सांगितलं. तिथेही सांगितलं काल आळंदीला आणि इथेही येणं जरुरी. येशू ख्रिस्त एकदा एका चर्चमध्ये बसले, दानपेटी होती, दिवसभर बसले. त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्यही बसले. शिष्य 12च होते, 12 जणांची फौज, क्रिकेट टीम. आणि सगळे नॉर्मल होते बिचारे, ऑल नॉर्मल. आपल्यासारखे बुद्धियुक्त, बुद्धिवंत, बुद्धिवान असं काही नव्हते. तर बसले, एक 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 ते दानपेटीत काय काय टाकतात येशू ख्रिस्त पाहत होते, ते पाहत होते. त्यांना म्हटलं गुरु पाहिले तर आपण हे पाहू. दिवसभर झालं. येशू ख्रिस्तानी शेवटी विचारलं की कोणाचं दान तुम्हाला श्रेष्ठ वाटलं? प्रत्येकजण म्हणलं साहजिकच. एक जण पेटी घेऊन आला होता आणि त्याच्यात खूप नोटा होत्या आणि त्यांनी भडभड भडभड सगळ्याच्या समोर असा फोटोवाला असेल की नाही माहीत नाही असं टाकलं.
आणि निघून गेला. म्हणले महाराज ते काय विचारायची गोष्ट आहे का गुरुजी, ते त्याचं श्रेष्ठ आहे ज्याने खूप मोठी पेटीत आणली, सगळ्यात जास्त दिलं तो श्रेष्ठ दानी. ते म्हणले नाही, ती श्रेष्ठ दानी आहे एक फाटक्या वस्त्रातली बाई आली. तिनं फाटक्या वस्त्रातून पुरचंडीतून एक नोट काढली आणि पूर्ण गपचूप टाकली की कोणी पाहू नये, किंवा 2 रुपये काय असतील, 2-3 रुपये तिचे त्या काळातले, ते टाकले तिनं आणि न पाहता अशी निघून गेली, कोणी पाहू नये. ते म्हणे तिचं श्रेष्ठ दान आहे आणि भगवंतानी ते स्वीकारलं. ते म्हणजे कसं काय, इतकी छोटी रक्कम? अरे आपल्यासाठी छोटी आहे, पण कदाचित तिला जेवण मिळालं नसेल, त्या 2 रुपयाशिवाय तिचं चाललं नसेल. ज्या बाईने सर्वस्व अर्पण केलं आणि हा जो दानी आला हे कुठल्या तरी पर्सेंटेजमधून आला असेल, खूप गडगंज मिळाला असेल, त्या टक्केवारीमध्ये टाकायला आला. तिनं सर्वस्व दान केलं, काही ठेवलं नाही. कदाचित आज उपवास करेल ती, आणि यांनी काही दिलेलं नाही, याला कचरा म्हणून टाकलंय. ते काही खास गोष्ट नाही, म्हणून सर्वस्व दान ते. असेच कसं करावं मला सांगा. मी त्यानंच प्रश्न विचारला, असेच कसं करावं हे दान? एका बाईने 2 रुपये टाकले आणि एकाने पेटी टाकली, पण त्या बाईला येशू ख्रिस्त म्हणाले की 4 दिवस कदाचित तिला उपवास करावा लागेल, तिची क्षमताही कमवण्याची नाही आहे. दुसरं एक सांगतो, मोतीराम महाराज एक ट्रस्ट करायचा होता, मलाही बोलवलं होतं, पण त्या दिवशी इतकं अत्यावश्यक काम होतं, पण मी गेलो नाही. बाकीची मंडळी, मुंजाजीराव शेळके, बंकटलाल मुंदडा, पारवे गुरुजी, कान्हे, ही सगळी मंडळी गेली. त्या तीरावर ते शेकडो लोक आले आणि ट्रस्ट करायचा संकल्प झाला. आकडे डिक्लेअर करा म्हणले, आता ट्रस्ट करून आपल्याला मंदिर बांधायचं मोतीराम महाराजांचं गोदा तटावर, फळ्याला. तुम्ही होते का? हा, डॉक्टर परतानी होते, आय विटनेस. त्यांनी पाहिलं, मी ऐकलं. तर त्या ठिकाणी एक म्हातारा आला, फाटक्या वस्त्राचा, 80 वर्षाच्या जवळपास त्याचं वय असू शकतं. त्यांनी पुरसंडीतून काही नोटा काढल्या, त्या भरल्या. किती? 17.5 18,000 भरल्या. तो म्हणाला, माझी आयुष्याची मिळवलेली संपत्ती मोतीराम महाराजाकरताच मी ठेवली आणि मी सगळी अर्पण करतोय. त्यांनी अर्पण केल्यावर प्रश्न असा पडला, गावच्या सरपंचांनी किती द्यावं आणि खासदार आमदार आले होते, त्यांनी किती द्यावं. त्याच्या खाली सरकता येतं का? नाही, जसं आपल्या तोंडात मारलं गेलं होतं एकदा. त्याच्या खाली नाही, मग 25च्या कमी कोणाचा आकडाच आला नाही. एका म्हाताऱ्याने, आता ज्याने दिलं 25 ते श्रेष्ठ दान का? त्या म्हातारेपणे नाही, त्याने आयुष्याची कमाई टाकलेली. प्रभूंनी कोणाची सेवा घेतली आहे समजा. मग श्रीमंतांनी त्याच्या हाईटचं दान केलं पाहिजे, गरिबाच्या पॅरलल जाऊ नये. त्यांनी केलं ते पाप आहे, ते पवित्रतामध्ये येत नाही. त्यांनी त्याच्या सामर्थ्यानुसार दिलं पाहिजे आणि गरिबांनी त्याच्या सामर्थ्यानुसार दिलं पाहिजे. सामर्थ्य, ईश्वरी सामर्थ्य त्याच वेळेस ॲक्सेप्ट करतं. रेंगाय लागलेत तुम्ही, नाही होते. कशावर निघालं? गुरु परीक्षा घेतो. म्हणून मी काल आळंदीला म्हणालो, आपल्याही तोंडात टाकलं, ज्यावेळेस ही रोहिणी कटारिया जी ट्रस्टी नाही, कधी कधी यायची, ती सकाळीच 5ला उठून गेली आणि नवऱ्याला सांगितलं इन्कम टॅक्सची धाड पडलेली आहे, आज घेवरचंदजी कटारिया जे आलेत त्यावेळेस ते साधकही नव्हते, त्यांनी आपल्याला पाहिलंही नाही. म्हणले काही द्यायचं का? सगळ्यांनी दिलं हो.
घेऊन जा म्हणले 50,000ची गड्डी. ती म्हणाली नाही, ते नंतर मागवले. नाही म्हणले, आत्ता घेऊन जा. हे कॅसेटमध्ये आलं पाहिजे म्हणून उदाहरण सांगायलो आपल्यातलं. त्यावेळेस आपण उधार मागत होतो. 10,000 द्या, 15,000 द्या. ती घेऊन आली भीत भीत आणि तिनं दिले आणून. ट्रस्टची मीटिंग होती. म्हणजे 50,000. म्हणलं उधार आणले का? नाही, नवऱ्याने सांगितलं दान म्हणून आपण दिले, समर्पण म्हणून दिले, परत मागणे नाही. प्रत्येकाचा आकडा त्याच्या खाली नाही. ट्रस्टीला तेवढं झक मारत द्यावं लागलं की नाही? लक्षात घ्या. उभं राहिलं योद्धा. तसं त्याग हे सगळं सांगत चाललोय. परीक्षा कुठे घ्यावी? ती परीक्षा ईश्वराने मान्य केली पाहिजे. ॲडजस्टेबल भानगडच नसते. श्रद्धा कशी असेच करावी सांगा? तनु मनु जिये चरणासी लागावे. कसं ओळखाव? नळ दमयंती. एकदा जनसंघ असताना प्रभाकर पंत पटवर्धन ॲडव्होकेट फार आगाऊ बोलणारे होते आणि ओरेटर होते. परभणीला आले. म्युनिसिपाल्टीचं इलेक्शन होतं आणि त्याच्यामध्ये क्रांती चौकामध्ये भाषण होतं. मी ऐकायला गेलो. त्यावेळेस सांगितलं त्यांनी, उदाहरण फार छान सांगितलं. हे पहा, प्रत्येक नळ उभा आहे आणि दमयंतीला हार घालायचा. दमयंती म्हणजे वोटर आणि नळ म्हणजे सगळे उभे राहणारे लोक आपल्या वार्डमध्ये. प्रत्येकजण तुम्हाला सभ्य दिसेल, प्रत्येकजण वाक्य येईल, प्रत्येकजण विनम्र दिसेल, प्रत्येकजण तुमच्या पाया पडेल. तुम्हाला किती चांगले वाटतील. आता कसा ओळखायचा म्हणले? दमयंतीनं जसं केलं तसं मी तुम्हाला सांगतो म्हणले, तसं वोटरने केलं पाहिजे. त्या काळात दमयंतीनं काय केलं त्यांनी कथा सांगितली. म्हणले सगळे नळ आले. जो खरा नळ होता तोही आला आणि देव देखील नळ झाले आणि राक्षस आणि भूतही नळ झाले. त्यांना सगळं ध्येय बदलता येतं. आता ज्यावेळेस ती दरबारात हार घेऊन आली तर तोंड सगळे नळाचेच दिसायला येतात. आता आपला नळ कोणता? आली का पंचायत? आणि मग त्यांनी गाणं म्हटलं, दिल को देखो चेहरा न देखो, चेहरे ने लाखों को लूटा, दिल सच्चा और चेहरा झूठा. तर ती म्हणली चेहऱ्यानं तर सगळे नळ आहेत. आता चुकीनं हार जर, जसं आजकाल लोकशाहीचं हेच पानिपत आहे, चुकीनं हार आपला नळ समजून कोणाच्याही गळ्यात घातला की आपलं नळाचं पाणी बंद झालं म्हणून समजा. जीवन रस. आणि लोक इथेच फसतात. तर त्याने सांगितलं, तिनं काय केलं म्हणले, आता चेहरा, दिल को देखो चेहरा न देखो, चेहरे ने लाखों को लूटा. म्हणजे चेहरा झूठ आहे. मग तिनं पायाकडे पाहिलं, चरणाकडे. चाल पाहिली पाहिजे. म्हणले कोणाची चाल वाकडी आहे, कोणाची चाल तिरकी आहे, कोणाची चाल कशी आहे. आचरण. मग म्हणले खाली पाहिलं, ज्यांचे पाय उलटे होते. अरे म्हणले हा नळ नाही असू शकत, उलटे पाय. ज्यांचे म्हणले हे भूत आहेत, म्हणले सगळे भूतन राक्षस उलटे पायावाले. ज्यांचा पाय आधर होते, देव आधर असतात, जमिनीवर चालत नाहीत. अरे म्हणले हे देव दिसायलेत, चेहरा नळाचा करून आलेत. आणि ज्यांचे पाय सरळ जमिनीवर होते म्हणले, आपला एकच नळ दिसायला म्हणले हा आपला. त्यानं बरोबर हेरला आणि नळ हार घातला. तसं म्हणले वार्डामध्ये जे सगळे उभे आहेत नळ सगळ्या पक्षाकडून, कोणाची चाल तिरकी आहे, पायाकडे पा, आचरण पा. कोण कसे उलटे पायवाले त्याला टाकू नका, आधर त्यालाही टाकू नका, जे जमिनीवर आहे त्याला टाका. लक्षात आलं का? असं हेरावं लागतं. खुर्चीवर बसून सगळे तोंड, सगळेजण पाया पडतात, साष्टांग लोटांगण घालतात, अशा गप्पा मारतात. ते मलाही येत नाहीत अशा गप्पा मारतात.
आपल्याला वाटतं आपलं नॉलेज भलतंच कमी दिसायला या क्षेत्रातलं. मग दिल पाहावं लागतं. मग कोणी गिलासभर पाणी आणून देईल, कोणी अजून काही आणून देईल. आता आचरण पाहिलं तर श्रेष्ठ आचरण. कसं ओळखा? मला फक्त खुर्चीवर बसा आणि मला सांगा.